तुम्ही कधी लिंबू अशा पद्धतीने किसणीवरती किसून बघितलंय का? त्याचा वापर कशासाठी करायचा? तर ते म्हणजे ज्या उंदरांनी किंवा घुशीने आपल्याला इतका त्रास दिलाय, आपल्या घरातील नुकसान करत आहेत किंवा मग शेतामध्ये सुद्धा भरपूर उंदीर होतात, पिकांचं नुकसान करतात, घुस होतात. मग अशा वेळेस या उंदरांना घरातून पळवून लावायचं कसं? हाच आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. मग त्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे. खरं म्हणजे आपल्याला उंदराला मारायचं नाही, कारण तो उंदीर मेला तर त्याला साफ करणे, ती घाण साफ करणे यामध्ये आपले भरपूर कष्ट जातात. त्यामुळे आपल्याला फक्त त्याला घरातून पळवून लावायचं आहे. सो त्यासाठीचा हा हॅक आहे. आपल्याला एक लिंबू घ्यायचा आणि बेसिकली आपल्याला त्याची साल लागणार आहे. तर रस नाही घ्यायचा, फक्त साल लागणार आहे, म्हणून आपण किसणीचा वापर करून हे व्यवस्थितरित्या किसून घेत आहोत. खरं तर तुम्ही साल सुद्धा घेऊ शकता आणि लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता. सो दोन्हीपैकी तुम्ही काही घेतलं तरी चालेल किंवा दोन्हीचाही वापर केला तरीही चालणार आहे. पण सालीमध्ये एवढा कडवटपणा असतो, त्यामुळे आपण इकडे सालीचा वापर करत आहोत आणि ही जी काही साल आहे ही एकदम जबरदस्त काम करणार आहे. आपल्या घरामध्ये उंदीर झाले तर ते कपड्यांचे नुकसान करतात, त्याचबरोबर वायर जे आहे ते सुद्धा ते कुरतडतात. अहो, अगदी आपल्या घरातील फर्निचर असेल ते सुद्धा ते कुरतडायला मागे बघत नाहीत आणि आपल्या घरातील फार नुकसान करतात. आणि एकदा जर घरामध्ये उंदीर किंवा घुस आली तर बस, लाईट बंद केल्यानंतर ते त्यांचं काम सुरू करतात, नुकसान करायला सुरुवात करतात आणि आपल्याला लाईट बंद केल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपल्याला तो आवाज सुद्धा येतो, नाही का? तुमच्याही सोबत असंच होत असेल आणि बरेच जण या समस्यांपासून त्रस्त आहेत की उंदीरला घालवायचं कसं. मग म्हटलं चला तुमच्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करते. त्यानंतर आपण साल व्यवस्थितरित्या किसणीने किसून घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा निरमा घालायचा आहे. वॉशिंग पावडर जो तुम्ही वापरता तोच आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करायचंय. ही एवढी कारगर अशी पावडर तयार झाली आहे. तुम्ही फक्त जर उंदीर असेल ना घरामध्ये, जिथे कुठे उंदीर असेल ना तिथे फक्त तुम्ही ह्या लिंबाची साल आणि ही जी काही निरमा आहे ही पावडर जरी तिथं पसरवून ठेवली ना तर एवढा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला येईल. तुम्ही नक्की हे सुद्धा ट्राय करू शकता. जर सज्जावरती वगैरे असेल ना किंवा मग दिवाणमध्ये तर कान्याकोपऱ्यामध्ये लिंबाचे साल आणि निरमाची अशी पावडर करायची, किंवा मग लिंबाची साल तुम्हाला वापरायची नसेल तर फक्त निरमा घेतला तरी चालेल. आता आपण ते साईडला ठेवूयात. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे 3 चमचे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाऐवजी बेसन पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ तुम्ही कोणतंही पीठ इथे घेऊ शकता, मैदा सुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे 2 कापूरच्या वड्या आणि 1 डांबर गोळी तुम्ही इकडे घेतली तरी चालेल, किंवा कापूरच्या गोळ्यांऐवजी तुम्ही इकडे डांबर गोळी वापरली तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे बेकिंग सोडा. फक्त 1 चमचा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थितरित्या आता आपल्याला मिक्स करायचं आहे. यामध्ये तुम्ही हवं तर बोरिक पावडरचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे जेणेकरून हे अजून स्ट्रॉंग होईल. सो इथे आपण 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय, सो त्यासाठी 2 चमचे बोरिक पावडर ओके होऊन जाते. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही पावडर आणि यामध्ये सगळ्यात कारगर इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे लिक्विड डेटॉल. आता यामुळे काय होईल, जर तुमच्या घरामध्ये जर झुरळ सुद्धा झाले असेल तर ते सुद्धा मरण्यास खूप मदत होईल, कारण लिक्विड डेटॉलमुळे एवढे भारी रिझल्ट येतो झुरळ मरण्यासाठीचा. त्यामुळे तुम्ही अवश्य ट्राय करा. सो एका याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. आता इकडे लिक्विड डेटॉलचं प्रमाण मी इकडे 2 चमचे घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करायचा तर लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आहे आणि यानेच व्यवस्थितरित्या याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता हे करत असताना आणि आपले कष्ट कमी होण्यासाठी आपल्याला थोडंसं अजून ऍडिशनल एक गोष्ट फॉलो करायची आहे, ती म्हणजे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय. तर याचा जो काही कणकेचा आपण गोळा मळणार आहोत तर तो पोळीला ज्या पद्धतीने आपण घट्टसर नरम असा मळतो तसं न मळता थोडासा ओलसर जास्त आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने माझ्या हाताला तो चिपकतोय. हे आपण का करतोय, कष्ट कसे कमी होतील, तर आता किती नाही म्हटलं तर हे गव्हाचं पीठ आहे, थोड्या दिवसांनी हे ड्राय होईल. तर आपण जर याला अशा पद्धतीने ठेवलं तर हे लवकर ड्राय होणार नाही. 2 दिवस जाण्याच्या ऐवजी आपल्याला हप्ताभर हे जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हे अशी ट्रिक करायची, थोडा हाताला चिपकेल पण काहीच हरकत नाहीये. नंतर तुम्ही हवं तर हाताला थोडंसं तेल लावू शकता, जेणेकरून हे हाताला चिपकणार नाही. सो अशा पद्धतीने याचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपण जी पावडर करून ठेवली आहे कशाची, तर लिंबाच्या साल आणि निरम्याची, तिचा सुद्धा आपल्याला वापर करायचा. पण बऱ्याचदा आपण काय करतो तर असा गोळा बनवतो आणि त्याच्या आतमध्ये टाकतो. पण बऱ्याचदा काय होतं की हा गव्हाच्या पिठाचा जो काही गोळा आहे ना तो लगेच ड्राय होऊन जातो आणि आतमध्ये ते पावडरचं काही युजच होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं, ह्या आपण असा चिकटसर का ठेवला तर आपल्याला हे आतमध्ये सुद्धा टाकायचंय आणि याचं बाहेर सुद्धा आवरण ठेवायचंय. म्हणजेच काय, अगदी उंदीरने हे बाहेरून जरी खाल्लं तर निरम्यामध्ये असे काही घटक असतात, असे स्लरी असते की ज्यामुळे त्याला बिलकुल अस्तव्यस्त वाटतं. सो त्यामुळे आपल्याला हे नक्की असं करायचं आणि तो तिथली जागा सोडून जातो. सो आपल्याला त्याला मारायचं नाही, फक्त घरातून
ढकलून लावायचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं. म्हणजेच काय, आज सुद्धा एक याची लेअर आहे आणि बाहेर सुद्धा लेअर आहे. म्हणून आपण ह्या ज्या काही गव्हाचं पीठ वगैरे घेतलं आणि त्याचा जो काही उंडा बनवलाय तो अशा पद्धतीने बनवला. सो सगळ्याला आपल्याला ही पावडर आतून बाहेरून लावून घ्यायची आहे. असं केल्यामुळे आपला जो काही हा हॅक आहे हा हप्ताभर सुद्धा चालतो आणि सगळ्यात महत्वाचं एकदम कारगर आहे. जर दिवाणमध्ये उंदीर झाले असेल ना, तर दिवाणमध्ये मी तुम्हाला सांगेल हे अवश्य ठेवा. त्यावेळेस तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. सो अशा पद्धतीने आता आपण हे गोल गोल करून घेऊयात आणि सगळ्याला ही जी काही पावडर आपण बनवून ठेवली आहे ही पावडर लावून घेऊयात. हे करत असताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे घराची स्वच्छता ठेवायची आहे. सगळ्यात महत्वाचं, उंदीर कुठे आहे हे आपल्याला माहिती असतं, त्यामुळे आपल्याला तिथेच हे ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पटकन रिझल्ट येईल आणि आपलं जे काही नुकसान होत आहे घराचं ते कुठे ना कुठे ते थांबेल आणि तिथली जागा मेनली आपल्याला साफ करून घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने आपले जे काही हे लाडू आपण बनवून घेतले ते आता मी छोटे छोटे आकाराचे बनवून घेते, म्हणजे आपल्याला एवढ्याच याच्यामध्ये भरपूर ठिकाणी ते ठेवता येईल. आणि याची नक्की काळजी घ्यायची की जर तुमच्या घरामध्ये जुरळ सुद्धा झाली असेल तर कानाकोपऱ्यात बघायचं आहे की जुरळनी अंडी दिली असेल तर ती अंडी सगळ्यात प्रथम साफ करायची आहे. अंडी जर तुम्ही साफ केली ना तर मग अंडी साफ झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित हे ठेवलं तर यामध्ये जे आपण काही इन्ग्रेडियंट टाकले ते जुरळांना सुद्धा अगदी त्याने जातील. जसं की कापूरचा वापर केलाय, लिक्विड डेटॉलचा वापर केलाय, तर जुरळ सुद्धा याने नक्की मरतील. आणि जिथे जिथे उंदीर आहे आता तिथे तिथे तुम्हाला हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि हा हप्ताभर चालणार आहे. हप्ताभरानंतर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दुसरा उपाय करायचा आहे. आपण बरेचसे उपाय बघितलेले आहेत, सो ते उपाय तुम्हाला नक्की ट्राय करायचे आहेत. सो प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सज्जावरती तुम्हाला आता हे ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला खूप बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि ज्या ठिकाणी उंदीर जास्त आहे तिथे 4-5 टाकून ठेवा, म्हणजे बेस्ट रिझल्ट तुम्हाला येईल. आणि अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या ठिकाणी हे जे काही लाडू आहेत हे ठेवून द्यायचे आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. फक्त काय काय काळजी घ्यायची, चला ते कोणती काळजी घ्यायची. जेव्हा तुम्ही उंदरांसाठी हा उपाय करत आहात तेव्हा एक गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. घरामध्ये जर लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसं असतील तर हे जे आपण लाडू बनवले आहेत हे कुठेही अशा ठिकाणी ठेवायचं नाहीये जे की डोळ्यांनी दिसेल. सगळ्यात महत्वाचा, उंदीर हा अशा ठिकाणी असतो, मेनली तो एकतर सज्जावर असतो, अडगळीच्या ठिकाणी असतो. त्यामुळे जर दिवाणमध्ये झालं असेल, सज्जावरती झालं असेल तर तुम्ही हे आरामात ठेवू शकता. पण जेव्हा तुम्ही हे दिवाणमध्ये जरी ठेवत आहात तर खाली ना तुम्ही थोडासा एखादा टिश्यू पेपर किंवा कागदचा तुकडा ठेवू शकता, किंवा एखादा टी शर्ट किंवा जुना एखादा तुमच्याकडे कपडा असेल तर तो कापायचा चौकोनी आकारात आणि त्यावर ते ठेवायचा, जेणेकरून खाली जे आहे ते व्यवस्थितरित्या तो सुकल्यानंतर तिथे असं स्टेन वगैरे राहणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कपड्यांच्या आजूबाजूला ठेवत असाल तर हे स्पेशली तुम्हाला ही टिप आवर्जून लक्षात ठेवायची आहे. आता याने उंदीर आपल्याला मारायचं नाहीये तर पळून लावायचं, तर ह्या ऐकणे उंदीर जो आहे तो मरणार नाही, तर ती जागा तो तिथून सोडून जाईल. त्यानंतर तुम्हाला अजून काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तर ती म्हणजे घरातील दार खिडक्यांना जर फार खिंडी असतील तर तिथे ना अगदी संध्याकाळ होण्याच्या आधी लाईक 5:30 नंतर जे आहे तुम्हाला पटकन काय करायचंय, तिथे एखाद्या जुन्या कपड्याने व्यवस्थितरित्या ती खिंड जी आहे ती बुजून घ्यायची आहे, जेणेकरून जो उंदीर येतोय ना तो तिथून येणार नाही. सगळ्यात महत्वाचं, आता उंदीरना नाली थ्रू सुद्धा आत येतात. म्हणजे काय होतं, आपले जे आउटलेट्स पाईप असतात ना, जसे की बाथरूमचे असतील, टॉयलेटचे असतील, तर तिथे काही गाणी आपण ठेवलेली असते, तिथून सुद्धा ते येतात. तर तिथे सुद्धा एखाद्या मोठ्या आकाराचा दगड वगैरे तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून तिथून उंदीर घरामध्ये येणार नाही. उंदीर असेल, घुस असेल. आता जर हे शेतात असतील, उंदीर जर शेतात असेल तर तुम्ही त्यामध्ये झिंक फॉस्फेट नावाचं जे मेडिकलमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल उंदीरसाठी, तर ते पावडर तुम्ही यामध्ये ऍडिशनली ऍड करा जर तुम्ही शेतासाठी हे करत असाल तर. आणि फारच उंदीर झाली असेल, घरामध्ये करायचं असेल तर तुमच्या रिस्कवर करायचंय, कारण झिंक फॉस्फेट हे पॉइझन आहे. दुसऱ्या महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही झिंक फॉस्फेट वापरत आहात तेव्हा दोन्ही हातामध्ये ग्लोव्ज घालायचे आहेत, व्यवस्थितरित्या आपल्या तोंडाला सुद्धा मास्क लावायचा आणि देन ते ठेवायचं आहे. आता हे केल्यानंतर तुम्हाला 1 हप्त्याने पुन्हा दुसरा उपाय ट्राय करायचा, कारण बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. सो असं आपल्याला उंदरांना अरे हेच आपण त्यांना पळवण्यासाठी किंवा मारण्यासाठी करत आहोत असं फील नाही झालं पाहिजे, नाही का. उंदीर सुद्धा आता हुशार झाले, ते बिलकुल आपण ज्या स्टिक आणतो त्या पॅडवरती सुद्धा स्टिक होत नाही, किंवा मग आपले बऱ्याच असे पहिले पिंजरे मिळायचे, त्या पिंजऱ्यामध्ये सुद्धा ते जात नाही. सो त्यामुळे आपल्याला हर एका हप्त्याला ना वेगवेगळा उपाय ट्राय करायचा आहे. मेन आपला उद्देश हाच असणार आहे की घरातून उंदीर पळून लावायचा. सो झिंक फॉस्फेटची ही जी काही टिप आहे ही तुम्हाला आवर्जून फॉलो करायची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा, फॉलो करा. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका. तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे कमेंटमध्ये सांगू शकता. चला बाय.